हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं सांस्कृतिक कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये। इथे तुम्हाला पाहायला मिळेल कोकणातील संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, येथील रूढी परंपरा या आम्ही या चॅनलमार्फत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज गावामध्ये दसरा आहे, तर दसऱ्यानिमित्त गावामध्ये भंडारा ठेवण्यात आलेला आहे। तर आज आपण जाणार आहोत आणि भंडाऱ्याचं नियोजन आता कसं चालू आहे ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू। तर चला तर मग आज जाऊया। मेन महत्त्वाची गोष्ट काय आहे की गावामध्ये, या वावेवली गावामध्ये, की कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असू द्या, गाव मिळून मिसळून एकत्र येऊन हे कार्यक्रम साजरे करत असतात। गणपती असोत, नवरात्रोत्सव असो किंवा आणि कोणताही गावामधला एखाद्या घरामधला कार्यक्रम असू द्या, लग्न असू द्या किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असू द्या, हे सर्व कार्यक्रम गाव एकत्र येऊन साजरा करत असतो। तर नाही का तुम्ही खाली जात नाही? मग चला हां। मग गावाचे जे जेवणाचे कार्यक्रम असतात ते सर्व सामाजिक सभागृहामध्ये ठेवलेले असतात। तर तिथेच जेवण होतं आणि जेवण झाल्याच्या नंतर जेवायसाठी पण तिथेच तयारी केलेली असते। झाली का जेवणाची तयारी? गावकीचं किंवा इतर कोणतेही गाव जेवण असेल तर ते जेवण बनवण्याचं जागा ही गावकीची ठरलेली आहे। तर ही समोर जी जागा दिसत आहे छोटीशी चावडी आहे, त्या चावडीमध्ये सर्व जेवण बनवण्याचं काम चालतं आणि जेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी हे आपले सामाजिक सभागृह आहे। या सामाजिक सभागृहामध्ये बाकीचं कार्यक्रम चालतात। त्याच्यामध्ये होळीसाठी किंवा गणपतीसाठी किंवा गावची मीटिंग असेल तर त्यासाठी हे सामाजिक सभागृह बांधलेलं आहे। रामपरशुराम सावंत, तर त्यांना विचारूया की सांस्कृतिक कार्यक्रम आणि गावामध्ये कोणताही गावकीचा कार्यक्रम असेल तर समजा जेवणाचं नियोजन असेल तर जेवणाचं नियोजन कसं करतात आपण विचारूया त्यांना की कसं चालतं जेवणाचं नियोजन। नमस्कार। या वावेहळ्ली गावामध्ये सार्वजनिक कार्यक्रम करत असताना कार्यक्रमाचे नियोजन करण्यापूर्वी आपल्या गावामध्ये एखादा कार्यक्रम राबवत असताना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एखादी संकल्पना येते की एखादा कार्यक्रम आपल्याला गावामध्ये सार्वजनिकरित्या करायचा आहे। तर त्यासाठी कार्यकर्ते अगोदर बसतात, त्यावर विचारविनिमय करतात आणि विचारविनिमय केल्यानंतर ठरल्या जसं आजचं कार्यक्रम आहे विजयादशमी दसऱ्याच्या निमित्ताने एक गावाला भंडारा ठेवलेला आहे। दसऱ्याचा भंडारा हा सार्वजनिक जेवण, सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळी, लहान थोर सर्वजण येऊन आम्ही एकत्रित जेवतो। त्याचा कार्यक्रम करत असताना हा जसं जेवण बनवण्याचा कार्यक्रम, भंडाऱ्याचा जो कार्यक्रम आहे, आपल्या गावातील सगळी लोक म्हणजे महिला मंडळ असेल तर ते सर्व एकत्र येतात। त्यांना हात एकदा मारली की सगळेजण सभागृहात येतात। सभागृहात येऊन मध्ये जे काही जेवणाची व्यवस्था करायची असते, जेवणामध्ये लागणारं जे काही साहित्य आहे त्याची सर्व वाटप करून प्रत्येक महिला आपापल्या परीने त्या ठिकाणी आपलं श्रमदान करते, योगदान देते आणि मग ते सगळे भाज्या असतील, एखादी चिरायची असेल, कांदे असतील, बटाटे असतील, हे सगळे सोलण्यासहित सर्व काही प्रक्रिया करण्याची कामं महिला मंडळ येऊन या ठिकाणी करते। महिला मंडळ केल्यानंतर आपले जे आचार्य आहेत, आमच्या गावचे आचार्य आहेत बालूरामजी वारंगे, हे अतिशय चांगल्या प्रमाणे मेहनत घेतात आणि गावात कुणालाही कशा चांगल्या पद्धतीचं जेवण देता येईल, त्याची टेस्ट कशी वाढवता येईल, त्याची चव कशी वाढवता येईल, याच्यासाठी स्वतः मेहनत घेतात। वेळ प्रसंग न बघता ते आपलं स्वतःचं योगदान देऊन ते कशी चांगल्या पद्धतीने बनेल त्यासाठी ते प्रयत्न करतात। त्यांच्याबरोबर आम्ही सगळी मंडळी गावातली त्यांना सहकार्य करण्यासाठी सोबत असतो। आता हे जेवण करत असताना गावाची सगळं साहित्य आहे, टोपा आहेत, गॅस आहे, इतर सर्व साहित्य जे आहे हे सगळं साहित्य या ठिकाणी वापरलं जातं। सगळं त्याला सहकार्य करण्यासाठी जी सगळी मंडळी असते ती स्वच्छ करून देते, धुवून देते, त्याच्यावर पाल्या भाज्या बिज्या जे काही शिजवल्या केलेल्या असतील, साफ केलेल्या असतील त्या सगळं आणून देण्यापर्यंत इथे या शेगडीपर्यंत आणून देण्याचं काम करते आणि मग हे आचारी हे त्याच्या साथीला असणारे सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीचं कसं जेवण बनलं याच्यासाठी प्रयत्न करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारचं जेवण बनवून या गावामध्ये सार्वजनिकरित्या सगळे एकत्र बसून तो जेवण सर्वजण भंडारा समजून कुठे आनंदाने सभागृहामध्ये या ठिकाणी ग्रामस्थ मंडळाचं सभागृह आहे, या सभागृहामध्ये सगळ्यांना एकत्रित वाढलं जातं। ते वाढल्यानंतर सगळेजण अतिशय स्वच्छ मनाने एकदम तृप्त मनाने जेवून वगैरे तो भंडारा घेतात आणि मग त्याच्यानंतर जे गावामध्ये असणारा कार्यक्रम म्हटल्यानंतर म्हणजे एकत्रित भेटणं म्हणजे आजचा दिवस आहे सोना वाटणे।
जे एक दुसऱ्याला प्रत्यक्ष भेटायचं, सोनं द्यायचं, सोनं घ्यायचं आणि सोन्यासारखं जगायचं, सोन्याचे विचार वाटायचे, अशा प्रकारचा हा आजचा कार्यक्रम विजयादशमीचा कार्यक्रम आपण रात्री करतो. ते रात्री 8:30-9च्या नंतर जेवण झाल्यानंतर सर्व एक दुसऱ्याला लहान थोर मंडळी थोर मंडळींच्या पाया पडतात, सोनं देतात आणि त्यांचं आयुष्य वाढावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून सगळेजण चिंतन करतात आणि असेच परत भेटत राहा अशी शुभेच्छा देतात आणि सर्वांना चांगले विचार सुचावे म्हणून सगळे एक दुसऱ्याची भेटगाठ करून जाणे तो कार्यक्रम अतिशय चांगल्या आनंदात होत असतो. हा एकच कार्यक्रम नाही, असे प्रत्येक कार्यक्रम आहेत म्हणजे गावामध्ये होणारे. समजा आता आपल्या पालखीचा कार्यक्रम असतो, हा पालखी नेहमी आम्ही होलीमध्ये करत असतो, कारण होलीला देव सानावर आलेला असतो आणि त्या ठिकाणी आपण कार्यक्रम करत असतो या ठिकाणी होलीवर. पण हाच कार्यक्रम आपण 1 मेला घेतो, कारण मे महिन्यामध्ये आपल्या गावातील सगळी मंडळी मुंबईमध्ये राहते, काही ती गावाकडे येते आणि गावातली असणारी मंडळी आणि मुंबईची आलेली मंडळी असे एकत्रित सर्वजण मिळून त्याला जो आणखी आनंद येतो, त्याची संख्या वाढते गावामध्ये आणि जो आनंद निर्माण होतो त्यातून पालखी सोहळा आमचा 1 मेला कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होतो आणि तो कार्यक्रमात देखील जो आनंद असतो तो आम्ही सर्वजण एकत्रित येऊन एक विचाराने करतो. खूप मोठ्या प्रमाणात या गावामध्ये आपण हा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम सहकार्य करतो. त्याचबरोबर हे कार्यक्रम याच्या आधीपासून करत होतो, मात्र या ठिकाणी सागर तारावे याच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून हाच आमचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकांनी बघावा ही एक संकल्पना त्याच्या मनात आल्याने तो आज या ठिकाणी आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. तर त्याला देखील या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व हे जे यूट्यूब माध्यमातून जे लोक बघतील त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण आपल्या गावातले कार्यक्रम अतिशय आनंदात, एकोप्याने, एकमताने आणि एकीने केले तर आपला एकीचं बल, आपल्या गावाची एकी वाढत राहते. अशाच प्रकारे आपण सर्वांनी आपापल्या गावातून करावं अशीच मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण आता मिळणार आहोत की आचार्य बाळूरामजी वारंगे. सध्या ते कामात आहेत, पण तरी पण आपण बघतोय की रामांनाने सांगितल्याप्रमाणे सर्व काम कसं व्यवस्थित चाललेलं आहे. तर आपण त्यांनाही विचारूया की कसं चाललंय काम. हे आपले आचार्य आहेत बाळूरामजी वारंगे. हे आपलं जेवणाचं काम एकदम व्यवस्थित, म्हणजे त्याबद्दल काय प्रश्न काय नाही आणि सगळं कसं म्हणजे पद्धतशीर सगळं म्हणजे होतं आपलं. म्हणजे जेवण कुठलंही बनवलं तरी एकदम सगळ्यांना आवडेल असंच असतं. असंच आमचं नियोजनच तसं असतं चांगलं.